नमस्कार. सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा बेगडे. नमस्कार साहित्यप्रेमी आणि ताईंचे चाहते या सर्वांना नमस्कार पुन्हा एकदा. आम्ही आहोत आज लोणावळ्यात इंद्रायणीची काठावरच आहोत आम्ही इथे. आणि या निसर्गरम्य अशा लोणावळ्यात आज ताईंची मुलाखत घेण्याचा योग आला आहे. तर आपण सुरुवात करूया ताई. नक्की. महाराष्ट्रातल्या जे विश्वमाई म्हणून आम्ही ज्यांना ओळखलं जातं त्या सिंधुताई सपकाळ यांनी ताईंना विदर्भातील माई असा किताब दिला. तर अशा या विदर्भातील माई, साहित्यिक, कथाकार, कवयित्री, उत्तम निवेदक विजया मारोतकर आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि त्यांचा साहित्य प्रवास आणि त्यांचं जे समाजकार्य आहे त्याचा प्रवास आम्ही उलगडविणार आहोत. तर ताई पुन्हा एकदा नमस्कार. नमस्कार. नमस्कार प्रिया. आपण बरीच वर्ष झाली या साहित्य क्षेत्रात वावरत आहात आणि एक चांगला ठसा उमटवला आहे साहित्य क्षेत्रात. तर हा प्रवास कसा सुकर झाला आणि कसा काय सुरू झाला? खरं तर न प्रिया, मला हा प्रवास केव्हा सुरू झाला, त्या प्रवासाला जायचं म्हटलं की आपण सगळी तयारी करतो आणि आपलं ठिकाणी ठरवतो आणि मग योग्य गाडीत बसतो आपण. पण माझ्या बाबतीत असं काही झालं नाही. साहित्याच्या वाटेवर चालत असताना हे साहित्य हळूहळू मला येऊन भेटत गेलं आणि माझ्या नकळतच हा प्रवास सुरू झाला. अगदी लहानपणी शाळेत असताना एक कविता लिहिली होती. म्हणजे आमच्या शाळेतल्या मराठीच्या बाईंनी म्हटलं ती कविता होती म्हणून ती कविता मला कळला अर्थ, नाहीतर कविता काय म्हणतात हे सुद्धा माहिती नव्हतं. त्याचा इन्सिडेंटच सा की उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या आणि आम्ही शाळेत गेलो. पहिल्याच दिवशी बाईंनी म्हटलं की तुम्ही मामांच्या गावाला गेला असाल तर काय अनुभवलं, लिहा ना. आता मामाच नाही तर अनुभव लिहिण्याचा प्रश्न नाही, म्हणून मग काल्पनिक रंगवले. मामाही रंगवले, मामाची गाडी जंगलातून मामा घ्यायला आला बैलगाडीतून आणि बच्ची कंपनी, सगळी भाची कंपनी धुम्म करत चाललो. मग घनदाट जंगलात आम्हाला वाघोबा दिसला, त्याला पाहिलं. आम्ही एकदम शांत झालो. मामाने म्हटलं की शांत राहा, त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघत राहा, तो निघून जाईल. तर त्वरच तो निघून गेला. आणि तेव्हा पहिला धडा मामांकडून शिकला की संकट आलं समोर की त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं की तो पळून जातो. आणि मग मी एक लिहिलं, जे काही लिहिलं बाईंना दाखवलं. तर त्या म्हटल्या, अगं विजय तू तर कविता लिहिली. पण ती कविता म्हणजे माझ्या पुढे कवयित्री होण्याचं संकेत जरी असला तरी मला मात्र त्यातलं काहीच माहिती नव्हतं. माझा प्रवास अनिबज्ञ वाटेवर सुरूच होता. पुढे मला ना ती महाविद्यालयात भेटली ना मला कुठे भेटली. मला ती एकदम जवळपास आयुष्याच्या वळणांवर अनुभवांनीच ती दिली आणि त्या वाटेवर मी चालत राहिली. मग कवितेसोबत कथा, लेख, वैचारिक लेखन असंही स्फुट लेखन होत राहिलं. आणि पहिला काव्यसंग्रह हा 2004 ला म्हणजे मी लिहायला लागली तेव्हा, तसं बऱ्याच उशीर आला. आणि त्याचं नाव सुलभाताई हिरलेकर यांनी मला सुचवलं. आमच्या नागपूरच्या प्रख्यात कवयित्री होत्या. मी त्यांना म्हटलं, ताई तुम्ही मला प्रस्तावना तर द्याच. मला आनंद आहे की शब्दप्रभू राम शेवाळकर यांचे आशीर्वाद त्या पुस्तकाला लावलेले आहेत. त्यांनी मला स्वल्पविराम हे शीर्षक सुचवलं आणि त्यांचे आशीर्वाद असेल की हा स्वल्पविराम म्हणजे प्रवास सुरूच आहे आणि माझी एक स्वप्नवत वाटचाल या वाटेवर सुरू आहे. आणि एक जवळपास मी 40-42 पुस्तकांपर्यंत तुमचं 42व पुस्तक काल परवाच प्रिया मला सांगताना आणि माझ्या रसिक श्रोत्यांनाही सांगायला मला आवडेल की प्रिया कालेका बापट या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी होत्या. लोणावळ्यात आम्ही जो आषाढ काव्य महोत्सव घेतला त्यांच्या आणि अन्य मान्यवरांच्या शुभ हस्ते माझ्या या 42व्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालं, ज्याचं शीर्षक आहे उन्मेषाचे नवीन वारे. ते आपण यातीलच एखादी कविता सादर करा ना. तर प्रिया, या पुस्तकाला असं झालं की खरं तर आता बराच साहित्यिक प्रवास झाला. काव्यसंग्रह काढण्याचा काही विचार नव्हता, परंतु आपल्या दमदार कवितांचं होणार काय, त्याही अशा कुठेतरी हरवू नये म्हणून मग या कविता गोळा केल्या आणि उन्मेषाचे नवीन वारे हा 81 कविता असलेला काव्यसंग्रह यामध्ये प्रकाशित झाला नुकताच. यातलीच मी एक कविता आपल्याला सादर करते की उन्मेषाचे नवीन वारे नव्या दिशेने नेताना, ठपकू नका रे पावलांनो काटा काढून घेताना. शल्याचा कळला ना अर्थ, शल्याचा कळला ना अर्थ, काटा बोचून घेताना आणि काटे रुतताना त्या वाटेवरून येताना. फळाची तर अपेक्षाच नव्हती तरी क्षणात शून्य ठरवले त्यांनी तुम्हाला मापदंडाने मोजताना. आज मात्र काल त्या पश्चिमेस मावळताना पाहिले, काल त्या सूर्याला
आज मात्र पूर्वेस उगवताना पाहिले त्या सूर्याला या वाटेवरून येताना, आणि यशाची आभा उजळून देताना, यशाची आभा उजळून देताना. आपण पुन्हा वळूया हा ब्रेक घेऊन. ताई, आपण साहित्य क्षेत्रात तर आहातच, प्रतिथयश म्हणून आपलं नाव आहे क्षेत्रात, साहित्य क्षेत्रामध्ये. आणि या निमित्ताने तुम्ही देशभर जात असतात, फिरत असतात. तर ही आणखीन एक अजून तुमचं एक टॅलेंट म्हणजे की तुम्ही तुमच्या ओघवत्या शैलीत तुम्ही निवेदन करतात. तर हे कसं काय जमतं तुम्हाला? म्हणजे सगळ्यांना आवडतं तुम्ही जे निवेदन करतात? आपला जो मंच असतो प्रिया, त्या मंचावर जेव्हा आपण काही पण प्रेझेंट करतो तर ती खरी आपली सुरुवात असते. कारण आपण लोकांच्या समोर असतो, आपल्याला माईकवर बोलायचं असतं, आपण आपसात काय पण बोलायचं. परंतु जेव्हा आपण लोकांसमोर प्रेझेंट होतो तेव्हा एक भान ठेवावं लागतं, कारण माईकवरची भाषा एक वेगळी असते. अगदी बारीक सारी गोष्ट लोक तुमचे हेरत असतात, त्यामुळे तिथे तुम्हाला एक वेगळा अपडेट जर तुम्ही दिला, ते परीक्षक असतात, त्यांच्या प्रत्येक परीक्षणात तुम्ही पास व्हायला लागतं. ते होत गेलं. सूत्रसंचालन माझ्याकडे हळूहळू येत गेली, साहित्यिक कार्यक्रमांमधून येत गेली, राजकीय कार्यक्रमांची येत गेली, सांस्कृतिक कार्यक्रमांची येत गेली. म्हणजे मी असं कुठलंच सूत्रसंचालनाचा मंच नाही की मी केलेला नाही. म्हणजे गाण्यांच्या कार्यक्रमापासून तर ज्या वेळेला मोठमोठे महोत्सव झाले त्याच्या सूत्रसंचालनापर्यंत. आणि सूत्रसंचालकाला खूप वाव असतो स्वतःला प्रेझेंट करायला, परंतु त्याच वेळेला त्याला भान पण ठेवावं लागतं की त्याने किती वेळ घ्यायचा आणि कसं बोलायचं. तर प्रत्येक सूत्रसंचालनानंतर मला पावत्या मिळत गेल्या. पावत्या म्हणजे मान्यवरांचे अभिप्राय. एक कार्यक्रम होता खूप मोठा, त्या कार्यक्रमाला त्यावेळेला उपमुख्यमंत्री माननीय छगन भुजबळ साहेब होते, नागपूरला आले होते, आणि ते सूत्रसंचालन माझ्याकडे होतं. खूप उंचीवर गेलं. कार्यक्रमानंतर त्या कार्यक्रमाला राज्यमंत्री नानाभाऊ हेंबडवार होते, जयवंतराव धोटे पण होते. ते माझ्याकडे आले आणि मला म्हटले, विजया कुठून शिकलीस गो बाळा एवढं सुरेख सूत्रसंचालन? मी माझ्या लाईफ मध्ये खूप सूत्रसंचालन पाहिले. दूरदर्शन आकाशवाणीच्या कसलेल्या निवेदिका तिथे सूत्रसंचालन करतात, पण तू तर काही निवेदिका नाही, पण तरी तुझं कुठेच तसुभरही कमी झालेलं नाहीये. आणि मग मी म्हंटल, मला ही तुम्ही खूप दिलेली मोठी पावती आहे. आणि त्यांनी असे अभिप्राय मला मिळत गेले, आणि त्याच्यामुळे मग माझं बळ वाढत गेलं. सूत्रसंचालनाच्या क्षेत्रात मला जास्तीत जास्त आवडलं ना प्रिया, ते कवी संमेलनाचं सूत्रसंचालन करायला. आणि असं की आता समजा इथे 15 कवी आहे, 15 कवी कुठली कविता म्हणायची आहे आपल्याला माहित करून घ्यायचं काही कारण नाही. कवीचा परिचय, त्याला बोलवायचं, आणि लगेच त्यांनी जी कविता प्रेझेंट केली त्याच्यानंतर तुम्हाला लगेच रिएक्ट होता आलं पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या कवीनी, आता पाऊस येतोय बघ किती सुंदर, आपण लोणावळ्यात ते पाऊस पडतोय, थांबत नाही, 10 दिवस झाले, आणि कोणी जर पावसाची कविता म्हटली तर आपल्याला लगेच त्यांना रिएक्ट होऊन म्हणता आलं पाहिजे की पाणी झरत चाललं वर, आभाळ फाटलं, पावसाला पावसाने वर ढगात गाठलं, किंवा पाऊस का येतो त्याच्याबद्दल काहीतरी सांगता आलं पाहिजे. की आत्ताच ऊन होतं, आताच पाऊस आला, है ना. की चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूच बदलून घेतो, चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूच बदलून घेतो, कळत नाही पावसाआधी या ढगांमध्ये कुठून गारवा येतो, कुठून गारवा येतो. आणि मग मी निमंत्रित करते पुढच्या कवींना, तर ते कसं उंचीवर जातं. मग पुढचा कवी आला, त्यांनी कविता कुठली म्हणावी, आता तो आहे 40-45 एज मध्ये, आणि तो म्हणतो की काल परवा मला ती भेटली, ती म्हणजे त्या वेळावरची प्रेयसी, आणि आता मात्र मला ते खूप आठवण आली तिची की अरे मी मिस केलं, नाही तर तू माझी आज सहचारिणी राहिली असती. मग त्या आशयाची कविता त्यांनी म्हटली. तो कविता म्हणून गेला तर मी त्यांना म्हटलं, हो कविवर रे ऐका, तू गेलीस तेव्हा थांब म्हणालो नाही, तू गेलीस तेव्हा थांब म्हणालो नाही, का जाशी तेही सांग म्हणालो नाही, किती जवळ उभी होती ग तू माझ्या, तरी हे अंतर लांब म्हणालो नाही. म्हणून मग आज तुम्हाला अशा कविता कराव्या लागतात. आता तेव्हा म्हटलं नाही, आज कवितेला सांगावं लागतं, अशा चुका करायच्या नाही बरं, अन्य कोणी असाल असे, आता सांगून टाका तिला तुम्हाला जे सांगायचं नाही आहे ते. असं माझं सूत्रसंचालन होत राहतं प्रवाही, मग ते लोकांना आवडतं पण. म्हणून मग त्या क्षेत्रात एक वेगळी जागा मला मिळत गेली ती माझी होती. ते तुम्ही अनेक साहित्य प्रकार हाताळलेत, कवितेपासून कथा, त्यानंतर ललित लेख, व्यक्तिचरित्र, व्यक्तिचित्र, असं तुम्ही बऱ्याच प्रमाणात लेखन केलं. आता 42वं पुस्तक कवितेचं प्रकाशित झालं. तर ह्या सगळ्या प्रकारामध्ये तुम्ही हात न लावलेला, म्हणजे त्यात वावरलाच नाही असा कुठला प्रकार? पण तुम्ही, मी बघितले तुम्हाला
अभिरूप न्यायालयामध्ये तुम्ही छानपैकी ऍक्टिंग पण करतात हो, आणि हो. स्वतः लिहितात, तुम्ही लिहू शकतात तसं वेगळं हो. नाटक. तर तुम्ही मला बोलता बोलता म्हणाला होतात परवा की एकच प्रकार मी हाताळला नाही, तर नाटका व्यतिरिक्त आणखीन कुठे किंवा तुम्ही लगेचच लिहिणार आहात का नाटक वगैरे काय? हो प्रिया, अगदी आपण तर तशाही मैत्रिणी आहोत, बोलताना अनेक साहित्यिक विषय आपल्यामध्ये येतात. तर मी तुला सांगितलं होतं की मी सगळंच काही लिहून टाकलं, पण नाटक काही लिहिलं नाही. परंतु हम्म. अभिरूप न्यायालयाच्या अनुषंगाने तू माझा अभिनय पाहिला. कॉलेजमध्ये असतानाही नाटकांमध्ये वगैरे काम करत होते. खरं तर नाटक अभिनयामध्ये पण चांगला अभिनय करत होती असं ते नाट्यश्री मंडळाची सगळी मंडळी होती, संचालक मंडळ, त्यांना वाटत होतं. आणि माझ्या घरी खूप आले, माझ्या आईला त्यांनी विनवणी केली की एवढी पोरगी देऊन द्या आम्हाला नाट्य क्षेत्रामध्ये. खरंच मी तेव्हा गेली असती तर आता नक्की सिने स्टार मध्ये असती. माझी आई पण म्हणायची नंतर की माझी पोरगी नाही काही तर मराठी चित्रपटापर्यंत पोहोचली असती. परंतु एक तालुका माझ्या गावामध्ये राहणं आणि रात्री पोरगी नाटकाची प्रॅक्टिस करून येणार, उशिरा होणार, मग किती बंधन होते ना. आई वडिलांनी परवानगीच नाही दिली ग नाटकात जायला. आता मात्र माझी आई म्हणते की माझी पोरगी तिकडे गेली असते. अगं म्हटलं तूच तर तेव्हा जाऊ दिलं नाही ना. किती आमच्या पोरीबाळींना बंधन असतात, त्या रूढी परंपरांचं जोखड जे आपल्या खांद्यावरनं प्रिया आपल्याला वाटतं निघालं, पण निघालेलं नाही. हे आपलं काळजीवाहू सरकार आहे ना, कधी पिता होता, कधी पती आणि आता पुत्र, हे तीनही एवढं जपतात ना आपल्याला की कधी कधी आपल्याला वाटतं ते करता येत नाही. त्यामुळं एक नाटक मी लिहिलेलं नाहीये, पण मी लवकरच पोरी जरा जपूनच्या अनुषंगाने नाटक लिहत आहे आणि लवकरच आमची टीम त्यामध्ये काम पण करणार आहे. माझा पण थोडासा रोल असेल आणि आम्ही आमचं जे लोक आहेत सोबत त्यामध्ये नाट्यकलावंत पण आहेत, त्यांची पण बरीच मदत होणार आहे. त्यामुळे मी नक्कीच त्याही क्षेत्र एक नाटक माझ्याकडनं सकस नाटक लिहिलं जावं असं वाटतं. कारण मी कथा लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या, वैचारिक लेखन, चरित्रात्मक लेखनाचे तर मला असे अनुभव आले की मी यशवंतराव चव्हाणांना लिहिलं तर त्यांनी मला त्यांच्या कॉलेजमध्ये व्याख्यानाला बोलवावं. म्हणजे कराडला मी यशवंतराव चव्हाण, वेणुताई चव्हाण, त्यांच्या आई विठा माता चव्हाण आणि टिळक महाविद्यालय, महिला महाविद्यालय यामध्ये माझे हे झाले कार्यक्रम झाले. त्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वेंना मी लिहिलं. मी 2 महिन्यात SNDT ला होते. मला हे माहिती नाही की इथे ते बसायचे उठायचे, मला त्या लोकांनी दाखवत होते ना, माझं मन भरून आलं. कर्मवीर भाऊराव पाटलांना मी लिहिलं तर मी SGM रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात कराडला. या महापुरुषांनी मला जसं काही आपले लेख समजून प्रत्येक वेळेला माहेरीच आणलं की काय हे फील येत होतं. चरित्रात्मक जवळपास आतापर्यंत 128 लोकांना मी लिहिलंय चरित्रात्मक. स्वामी विवेकानंदांना पण लिहिलेलं आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंचं पुस्तक येतं, सावित्रीबाई फुलेंवरती पुस्तक येतं, आलेलं आहे ते. ताई, तुम्ही या प्रश्नाच्या उत्तरात अनेक नात्यांबद्दल पण बोललात, आई म्हणा, वडील, तुमचे यजमान. आणि मी तुमच्याकडून एकदा ऐकलं पण होतं ह्याच साहित्य प्रवासात की तुमचे वडील तुकडोजी महाराजांकडे वाढले त्यांच्या आश्रमात. त्या संदर्भात सांगा ना. तुम्ही मामा पण नाही आपल्याला म्हणाला. नक्कीच ना. किती तू सखी आहे प्रिया माझी, की बारीक बारीक गोष्टी हेरते आणि कधीतरी मी तुला बोलली असेल ते लक्षात राहिलं आणि आज या परफेक्ट मुलाखतीच्या वेळेला तू मला तो प्रश्न विचारावा भरून आलेला आहे. माझे वडील 3 वर्षाचे असतानाच पहिल्यांदा त्यांची आई वारली, ते 6 महिन्याचे असताना, आणि 3 वर्षाचे असताना वडीलही. मग 3 महिन्याचं अनाथ लेकरू, ज्याला आई पण नाही आणि वडील पण नाही, काय करावं अनाथ लेकरांनी. नातेवाईकांनी कोणीतरी मावशीच्या घरी नेऊन टाकलं. मावशीचं काळीच किती तुटत होतं, पण मावशाला जर जमत नसेल, बाई अगतिक होते, त्यांनी माझ्या वडिलांना घेतलं आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी जेमतेम मोजरीला आश्रम त्यावेळेला काढला होता. त्या जवळपास 42-43 ची गोष्ट असावी. आणि त्यांनी गेटवर सोडून दिलं माझ्या वडिलांना. मग ते आतमध्ये नेलं कोणी आणि मग ते तिथंच राहिले. राष्ट्रसंतांनी त्यांना आपला मानसपुत्र मांडला. त्यांना ते विश्वची माझे घर होते, विश्व म्हणजे वडील होते, ते सगळ्यांचे विश्वपिता होते. तर तिथेच माझे बाबा राहिले. आणि मग त्यांची कळकळ होती राष्ट्रसंतांची की सगळी तरुणाई या स्वातंत्र्याच्या लढ्यात उतरली पाहिजे, म्हणून मराठा बटालियन इन्फंट्रीमध्ये सैन्यात वडिलांना पाठवलं. ते बेळगावला मराठा इन्फंट्रीमध्ये त्यांचे सामील झाले. आणि मग एक तर मुलगा मिलिटरीत राहणारा आणि अनाथ, मुलगी कोण देणार. महाराजांनी स्वतः वधू संशोधन केलं आणि ती मुलगी म्हणजे माझी आई शोधली आणि मोजरीच्या आश्रमात लग्न लागलं. राष्ट्रसंतांनी स्वतः मंगलाष्टक म्हटली आणि वरवधूंना आशीर्वाद दिला. आई सांगायची, अण्णा सांगायचे, आम्हाला आशीर्वाद असा दिला म्हणे राष्ट्रसंतांनी की पुत्र ऐसा हो तुझला जो राष्ट्राशी शोभला. आणि आई नेहमी म्हणायची की म्हणूनच माझी लेकरं अशी शून्यातून वाटचाल करत
मी आज या वाटेवर आहे, कारण माझी सगळीच बहीण भावंड ज्याही क्षेत्रात आहे त्यांनी आपल्या क्षेत्रात चांगलं कार्य केलेलं आहे, कार्यनिष्ठ राहिलेले आहेत, एक नावलौकिक मिळवलेला आहे. हम्म. ताई, अजून एक गोष्ट म्हणजे जी कुणाला माहित नसेल, तुम्ही बोललात तर माझ्याशी बोलल्यामुळे ते मला आठवलं आता बोलताना, की सगळं आहे साहित्य क्षेत्रात आपण खूप छानपैकी वावरतातही. पुरी जरा जपूनच मी नंतर बोलणारच आहे, पण त्याआधी आपण आपले यजमान केशवराव मारोतकर, त्यांना शेती व्यवसायाची खूप प्रेम होतं त्यांचं. तर ते तुम्ही त्यांच्यानंतर जपलं थोडस, असं त्याच्याबद्दल सांगा ना, की आताही हो, तुम्ही हो. जाऊन आलात शेतीचं हे हो करून. हो. प्रिया, त्याचं असं झालं की माझे यजमान जे होते ते म्हणजे शिक्षणानं आणि व्यवसायाने नोकरीच्या पेशामध्ये इंजिनियर होते, आणि कधी ते शेतीभीतीत स्वतःच शेतकऱ्याचं लेकरू असून शेतात कधी जायची नाही. माझ्या सासूबाई म्हणतात की हम्म. पांढऱ्या शुभ्र पॅन्टवर कधी चिखलाचा थेंब उडू दिला नाही या पोरानं. पण अचानक काही वर्षांपूर्वी कुठे क्लिक झालं की या काळ्या मातेने त्यांना आवाज दिला आणि ते शेतीकडे वळले. आणि शेतीकडे वळल्यानंतर मग हुशार डोकं आणि इंजिनियर व्यक्ती त्यांनी ते सगळं टेक्निक आहे ना आपलं त्या शेतीकडे वळवलं आणि खूप डेव्हलपमेंट केली. मग मला ते आवडायचं नाही, काही एवढा प्रचंड पैसा होतायचा. मी बायको आहे, माझी 2 मुलं आहे, शिकणारी आहे, आता आपल्या करिअरकडे वळणारी, या अशा उमेदीच्या काळात यांचं मात्र लक्ष शेतीकडे. आमचे व्हायचे थोडेफार वाद. तर मग मात्र आम्ही म्हटलं त्यांना सोडून दिला, जाऊ दे यांच्या मनाने करू दे, ऐकत नाही आहे हे. तर त्यांनी मात्र शेती फार डेव्हलप केली, इतकी डेव्हलप केली की किती अंतरावर किती झाडं, म्हणजे संत्रा, मोसंबी, सागवान, पेरू, अक्षरशः आंब्याची झाडं. आणि नंतर मग ती झाडं मोठी व्हायची होती त्या काळामध्ये सगळी बागायती पिकं, वांगे, मिरच्या, टमाटर, लसूण, सगळे त्यांनी पिकं आपल्या शेतामध्ये घेतली. आणि जेव्हा आता अक्षरशः इतका सुंदर ताटवा तयार झालाय सगळं, नंदनवन म्हणूया आपण. आणि जेव्हा आम्ही काश्मीरवरून आलो, आणि मी जायची नाही त्यांच्या शेतात जास्त, काश्मीरवरून आल्यानंतर मी त्यांच्या शेतात 6 महिन्यांनी गेले, आणि एवढं मोठं गेट लागलं होतं, मारोतकर फार्म्स. मला खूप वाटलं अरे बापरे, मारोतकर फार्म्स वगैरे. तर आतमध्ये गेली, गेट उघडून, मग या म्हणे महाराणी, आई पधारी वगैरे. आणि जसं पुढे जायला लागली तर ते मला म्हणाले, कसं वाटतं तुला? मी एकच वाक्य म्हटलं, प्रिया, की आपण आता ना मारोतकर साहेब काश्मीर फिरून आलो, पण असं नंदनवन कुठे दिसलं नाही जे तुम्ही निर्माण केलं. तर त्यांच्या डोळ्यामध्ये मला जे दिसलं, माणसालाही कौतुक आपल्याला कडून हवं असतं. खूप आनंद झाला त्यांना. हा तो दिवस होता माझ्या आयुष्यामध्ये. 3 जुलै 2011. इथून 11 दिवसांनी साहेबांनी आमच्यापासून सुट्टी घेतली, आणि 14 जुलैला ते अशा भर पावसातच गेले. आषाढावर, पावसावर त्यांचं भारी प्रेम होतं. म्हणून मग ते गेल्यापासून त्यांच्या आठवणी तशाच्या तशा हिरव्या राहाव्या, त्या पावसासारख्या ओल्या राहाव्या, म्हणून मग मी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पाऊस कवितांची स्पर्धा घेत आली. आणि मग प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक आणि 2 उत्तेजनार्थ असं देत राहिली. आणि आता तुला माहितीये की मागच्या वर्षी आम्ही गोव्याला आलो होतो, हाच आषाढ काव्य महोत्सव घेऊन. आणि यावर्षी आज या ठिकाणी लोणावळ्याला आलो. या प्रवासामध्ये मला प्रिया तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली, की या घटनेची ती साक्षीदार ठरत आहे. आणि काल परवाच आपण या आषाढाच्या काव्य महोत्सव 13व्याची या ठिकाणी संपन्न केला. अतिशय दमदार पद्धतीने सुंदररित्या साजरा झाला. डॉक्टर राजन लाखे त्याला अध्यक्ष म्हणून आले होते. इथल्या सतर्क न्यूज चार्टरच्या पोर्टलच्या संपादक रेखा भेगडे पण मान्यवर अतिथी म्हणून, आणि प्रिया कालिका बापट खास गोव्याहून या कार्यक्रमाकरता आलेल्या. आणि तळेगाव दाभाडे परिसरातील अनेक पत्रकार मंडळी, ज्यामध्ये काळेसाहेब आणि अन्य लोक होते, तेही उपस्थित होते. खूप आनंद वाटला. सभागृह असलं आणि भरून असलं, आणि ते चांगल्या मनांनी भरून असेल तर कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर जातो. मला असं वाटतं की मारोतकरांना ठिकठिकाणी जायचं होतं, म्हणून ह्या निमित्ताने काय असं हो, असेना, नक्की. जिथे निसर्गरम्य असं वातावरण आहे तिथे ते जात असतात. आपला उत्सव आपणच साजरा करतात, कारण असे स्थळ सुचणं, हा आपण इथे जाऊया, हो हो, तर ते पण दैवी असतं ना. नक्की, म्हणजे त्यांना नक्की. पाहिजे तसं ते करून घेतात आहे आपण माझ्याकडे. करवणारे कोण ना, निमित्त. तर निमित्त असतं ते. निमित्त मात्र. कदाचित तुमच्या डोक्यात घालत असेल, हो, यावर्षी नक्की, मला नक्की. हे बघायचंय. बरोबर म्हणजे आहे. त्यांना जी ठिकाणं बघायची हा. होती हो हो ती तुम्ही पूर्ण करून घेतात. हो. ताई, तुमच्या माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठानचं विषयी मी थोडं विचारते, कारण तुमच्या या प्रतिष्ठानमध्ये खूप चांगली नक्षत्र पण आहेत. हो, हो. डॉक्टर माधव शोभणे आहे, हो. आपले मंगेश बावसे आहे, बावसे. जे नाटककार आहेत. तर हो. मगाशी तुम्ही म्हणालात पण हो, हो. तुमच्या संस्थेच्या. तर ही एक संस्था, आणि शिवाय तुम्ही महाराष्ट्रातील काही
मुख्य संस्थावर पण पदावर आहे, पदभार हो. सांभाळतात. तर हे सगळं करताना आणि तुम्ही स्वतःच साहित्य निर्माण करतात, हे कसं काय ताळमेळ साधतात? तर ह्या वाटेवर आपण आलो की एक एक जसं दालनाचं दार उघड जातं तसं होत गेलं प्रिया. सगळ्यात पहिल्यांदाच साहित्याच्या क्षेत्रामध्ये नामवंत असलेली संस्था ज्या आदरणीय शुभांगीताई भडभडे त्याच्या अध्यक्ष आहेत, तर त्याच्याशी मी जुळली. शुभांगीताईंनी माझ्यातलं झेरलं. त्या दिवशी पहिल्या दिवशी मी तेवढी कळली नसेल, आज इतक्या वर्षानंतर मी अक्षरशः शुभांगीताईंच्या काळजात आहे. आणि हळूहळू असं झालं की त्या संस्थेमध्ये मी साहित्यिक वाटेवर जे जे असतं ते सारं शिकतही गेले, लिहतही गेले. ताईंनी आम्हाला अनेकदा संधी दिल्यामुळे असेल की वरवर पुढे पायऱ्या चढत पण गेले. आणि माझा आदर्श या सगळ्या माझ्या विदर्भातल्या मोठमोठ्या साहित्यिक भगिनी आहे, मी आवर्जून त्यांची नावं घेईल की आदरणीय शुभांगीताई भडभडे, आदरणीय विजयाताई ब्राह्मणकर, आमच्या सुप्रियाताई अय्यर, त्यानंतर जयश्रीताई रुईकर, ज्या आताही प्रत्येक वेळेला फोन करून माझ्या लेखनाची दखल घेतात. प्रतिभाताई कुळकर नाट्यक्षेत्रात आता होत्या. या सगळ्या माझ्या मोठ्या भगिनी आहे. यांचं कार्य आणि यांचा आशीर्वाद हे सगळं बघत आम्ही पुढे जात गेले या वाटेवरती. आणि आपली स्वतःची संस्था काढावी आणि आपण वेगळं काहीतरी याच्याहून करावं असं अजिबात मनात नव्हतं. परंतु अचानक एक घटना घडली की जर्मनीला माझा मुलगा असतो, त्यामुळे दरवर्षी 4 महिने ना मी तिकडे जात असते. तर 2018ला मी तिकडे होते आणि माझ्या एका मैत्रिणीचा फोन झाला, म्हणे वा वा आपण तर खूप फिरते, आम्हाला कधी नेणार आहे? मी म्हटलं अगं मी इंडियात आल्याबरोबर मी तुम्हाला माझ्यासोबत नेणार. कारण लगेच ऑगस्ट मध्ये अजिंठ्याला एक राष्ट्रीय काव्य महोत्सव होता आणि तिथे मला अध्यक्ष म्हणून बोलवलं. तर मी आयोजकांना म्हटलं मी एकटी येणार नाही, माझ्यासोबत ताफा घेऊन येईल. ते म्हणजे किती लोक याल? तर मी म्हटलं येऊ आम्ही 40-45. एवढे? म्हटलं हो. आणि तुला सांगते बी आम्ही 60 लोक गेलो नागपूरहून आणि ते अवाक झाले. स्लीपर कोच एवढी मोठी गाडी घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आणि खूप दमदार कार्यक्रम झाला. मग त्या गाडीमध्ये आम्ही जेवढे लोक होतो त्यांनी ठरवलं, माझा रोल नाही, की आपण या गाडीमध्ये जेवढे लोक आहोत आपला स्वतःचा एक आपण हे बनवू, ग्रुप बनवू, स्वतःचा वेगळा ग्रुप बनवू आणि त्याला आपण नाव देऊ माय मराठी. तर माय मराठी नावाचे ऑलरेडी कितीतरी ग्रुप आहे, संस्था आहे. मग आमच्यामध्ये फक्त लिहिणारे नाही, कोणी नाट्यकलावंत आहे, कोणी बँकेमध्ये आहे, कोणी डान्सर आहे, कोणी गायक आहे, असे वेगवेगळे पैलू असलेले वेगवेगळे लोक आहेत. हे नक्षत्र आहे आपापल्या क्षेत्र. एक प्रवचन आमचा आदित्य देशकर इतकं सुरेख प्रवचन करतो. तर म्हणून मग आम्ही त्याला जे आदित्य देशकरने दिलेलं नाव आहे नक्षत्र आणि माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान असं नाव दिलं. आणि मग आम्ही चालत राहिलो. संस्था रजिस्टर वगैरे करणं आमचं भानही नव्हतं, पण आम्ही इतक्या ताकदीनं दर्जेदार कार्यक्रम मराठीला देत राहिलो की आमच्यातलेच काही लोक म्हणाले की आता ना आपण या संस्थेचं रजिस्ट्रेशन करावं. आणि म्हणून मग आम्ही संस्था रजिस्टर्ड केली आणि आफ्टर रजिस्ट्रेशन नंतर आम्ही आतापर्यंत अब तक 56 कार्यक्रम पूर्ण केले. आणि कालच या ठिकाणी 57वा कार्यक्रम आषाढ काव्य महोत्सव लोणावळ्यात घेऊन आलो. या कार्यक्रमाला मोठी मोठी माणसं गेस्ट म्हणून येत राहिली. त्याच्यामध्ये डॉक्टर श्रीपाल सबनीस, कारण साहित्य संमेलनही केले, अध्यक्ष म्हणून आले. माननीय प्रवीणजी दवणे आले, श्रेया बुगडे आली, निशिगंधाताई वाड आल्या, शोभाताई रोकडे आल्या, शुभांगीताई भडभडे आल्या. अनेक मान्यवर साहित्यिकांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं. आम्ही प्रकाशनं केली. आम्ही त्यामध्ये 5-6 पुस्तकांचं आतापर्यंत आमच्या संस्थेमार्फत प्रकाशन केलेलं आहे. असं या वाटेवर जे जे सुचतं ते सुरू आहे प्रवास. आपण हे सगळं करताना अजून एक महत्वाची गोष्ट जी करायला पाहिजे साहित्यिकांनी किंवा साहित्य क्षेत्राने, साहित्य संस्थांनी, ती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे साहित्य सेतुबंध, जो मी अनुभवला आहे. तुम्ही गोव्यात येऊन कार्यक्रम केला, हाच जो कार्यक्रम आहे स्वर्गीय किशोरराव मारोतकर स्मृती विशेष कार्यक्रम होतो तो तुम्ही गोव्यात केला. तर एवढंच नाही, फक्त तुमच्या बाजूची लोक आली नाही, तर तेवढ्याहून अधिक तुम्ही गोव्यातील लोकांना घेऊन आणि तेवढेच पुरस्कार गोव्यातल्यांना दिला. तर हा सेतुबंध करताना कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे आपली अनेक लोक भेटली असेल, आम्ही तर गोव्यात तुम्हाला खूप मानतो, तुम्ही आमच्याच असं मानतो. तर मी तर मग आताच म्हंटल ना प्रिया, त्याप्रमाणे ही माय मराठी देवता आहे, साहित्य देवता आहे, हिच्या मनामध्ये काहीतरी असतं. म्हणून कोरोनाच्या काळामध्ये तू एक काव्यहोत्र चालवलं, भव्य आहोत, जे फार उंचीवर गेलं. मला वाटतं जवळपास 5000च्या वर लोक कवी कवयित्री जुळले. सर्वांनी प्रिया कालिका बापट इज इक्वल टू काव्यहोत्र, आणि आम्ही त्यात असं एक समीकरणच झालं होतं. आणि मी पण एक भाग घ्यायचा म्हणून घेतला.
परंतु या काव्यहोत्रात म्हणतात ना, समुद्र मंथनातून काहीतरी रत्न हाती निघतात, तसं मला सापडलेलं तू एक रत्न आणि तुला मी गवसलेली एक, अशी आपलं बंध जोडला गेला तिथून. आणि त्यानंतर मग आपण जुळत गेलो ऑनलाईन कार्यक्रमांमध्ये. तेव्हा तर काही सोर्स नव्हता आपल्याला. जेव्हा आपण प्रत्यक्षात भेटलो त्यावेळेला मला वाटतं पहिली भेट झाली ती आम्ही राज्यस्तरीय साहित्य संमेलन नागपूरला घेतलं. त्यावेळेला मग प्रियासारखी आपली मैत्रीण एखाद्या सत्रात कुठेतरी यावी म्हणून, राज्यच काय राज्याच्या बाहेरच्या राज्यातून गोवा स्टेट मधनं पण मैत्रीण यावी, आणि राज्य जरी असेल तर ते अखिल भारतीयच्या रस्त्याने आमचं तुझ्या येण्यामुळे आणि संमेलन गेलं. तुझ्यासोबत तुझी मैत्रीण रजनी रायकर ह्या पण आल्या होत्या. सुंदर तुम्ही सहभाग नोंदवला त्या ठिकाणी. आणि मग आपण मात्र तेव्हा एक शपथ घेतली, अलिखित करार केला की हा बंध आपण पुढे नेऊया. लगेच प्रत्यय असा आला की तुम्ही गोव्यामध्ये एक महिला साहित्य संमेलन घेतलं जे बहुभाषिक आणि पहिला, आणि काय माझ्यात तू हेरलं आणि तुमच्या लोकांनी की मला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान दिला. म्हणून मी तिकडे मे मध्ये आले आणि नंतर मी तिकडनं येत नाही तर लगेच आपण जुलैमध्ये 16-17 जुलैला आषाढ काव्य महोत्सव घेतला. तो होत नाही तर मग आम्ही विदर्भ लेखिका साहित्य संमेलन घेतलं, त्यांना तुम्हाला बोलवलं. मग मी दरम्यान मला तू पुन्हा बोलवलं माझ्या व्याख्यानांकरता. कधी गोव्याने महाराष्ट्रात यायचं, महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये यायचं, म्हणजे चालूच राहिलं. आणि माध्यम फक्त साहित्य. आणि हा साहित्य बंध म्हणजे कोणी काय नुसतंच गप्पा करतात लोक, आम्ही पाहिलेलं आहे. मराठीची मंडळी ज्यांच्याकडे खूप मोठमोठे फंड्स असतात, मोठमोठे अधिकार असतात, त्यांना ऍक्च्युअली कार्य म्हणून करायचं असतं, परंतु आपल्याला कोणीही आदेश दिला नाही, कोणी फंड पुरवला नाही, कोणीही सांगितलं नाही. केवळ आतून आलेल्या भावनांमधून स्वतः तन्मनधनाने उतरत आपण हा साव्य सेतुबंध पुढे नेतोय. आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक बंध हा इतका मजबूत होत आहे की मला नाही वाटत की या रेशीम गाठी याच्या पुढे कधी उकलल्या जातील. नव्हे तर प्रत्येक गाठ इतकी पक्की होत चाललेली आहे की हा दोरखंड होत चाललेला आहे. आणि मेन म्हणजे आमच्या आयएमबीचे अध्यक्ष शरद परब किंवा माजी कायदा मंत्री, केंद्रीय कायदा मंत्री काही कलम, हे सुद्धा तुम्हाला खूप मानतात आणि कार्यक्रमांना तुम्ही त्यांना पण सामावून घेतलं. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे की हे एवढ्या पुरतच राहिलं नाही, तर आमच्या अध्यक्षांच्या स्वप्न फुलांचे निळे चांदणे यावर तुम्ही कार्यक्रम पण केला तुमच्या कार्यक्रमामध्ये, शिवाय तुम्ही लेखन केलं. तर हे सर्व प्रकारामध्ये तुम्ही सर्व प्रकार मध्ये काम करून म्हणजे आमच्या या साहित्य सेतुबंधाच्या हे तुम्ही सगळं व्यवस्थितपणे करतात आणि अजूनही हे चालू राहणार. आणि आम्ही जेव्हा जेव्हा भेटतो मला वाटतं ना ताई, तेव्हा नवीन काहीतरी घडत असतं, नवीन काहीतरी होत असतं. आता आम्ही इथे आलो, लगेच दुसरीकडे येऊ नका, त्याच्यात गोव्यात तुम्ही परत येणार, तर हे चालूच राहणार आहे. आता मी पुरी जरा जपूनकडे येते, कारण हे तुमचं सर्वात मोठं कार्य जे आंतरराष्ट्रीय स्तरावर चालतं असंही म्हटलं तरी चालेल, कारण तुम्ही तिकडे प्रत्यक्ष पण गेलात आणि ऑनलाईनच्या माध्यमातून, म्हणजे मलाच आठवतं मी पण पुरी जरा जपूनचा कार्यक्रम केला होता, ऑनलाईन केला. तर हे पुरी जरा जपूनचा ची सुरुवात कुठून झाली आणि आतापर्यंतचा एवढा प्रवास, आपण तो नंबर सांगणार किती झाले ते, पण तुम्ही 500 कडे झेप घेऊ लागला आहात. तर आणि हे लोकांना आवडतं तुमचं व्याख्यान, काव्यमय असतं ते. तर ही कुठून सुरुवात झाली, कसं सुचलं आणि आतापर्यंतचा हा प्रवास, त्याच्याबद्दल सांगू शकता का? बघ प्रिया, ही लेख तुझ्या माझ्या सगळ्यांच्या मनातली, घरातली, की छन छन करती नन्ही परी जब दौड़ी दौड़ी आती है, खिल जाता है परिवार जब बेटियां मुस्काती है. ही लेख जेव्हा आपल्या घरामध्ये येते, लहानशी असते, तिच्या पावलांमध्ये पैंजण असतात, ते घरामध्ये बागडत असते, त्यावेळेला जो आल्हाद निर्माण होतो ते घर खरं चैतन्यमय असतं. आणि पण त्या घरातलं चैतन्य लेख जशी मोठी होत जाते तसं शांत होत जातं आणि एका काळजीच्या स्वरूपामध्ये आकार घेतं. आज आपण सर्व दिशांनी प्रगती केलेली असताना स्त्री सुरक्षा हा प्रश्न मात्र ऐरणीवरती आलेला आहे, हे वास्तव नाकारता येत नाही. रोज वर्तमानपत्र असो की मीडिया असो, यामध्ये येणाऱ्या स्त्री अत्याचाराच्या घडणाऱ्या बातम्या ऐकून पाहून आपण अक्षरशः म्हणजे घाबरून गेलेलो आहे. तर मी एक स्त्री आहे, मला मुलगी नाही स्वतःची, पण मुलगी असावी जी गोष्ट आपल्याकडे नाही ते आपल्याला हवीशी वाटते. ते मग मी माझ्या प्रत्येक विद्यार्थिनीमध्ये माझे लेख बघायची आणि वक्तृत्व असल्यामुळे अनेक मंचावर मला बोलायला बोलवायचे. मग सगळेच्या सगळे स्त्री सशक्तीकरणाचे विषय, म्हणजे स्त्री भ्रूण हत्येपासून तर स्त्रीवर होणाऱ्या अत्याचारांपर्यंत हे सगळ्या विषयावर बोलायला बोलवायचे.
वेगवेगळं काही इश्यू असेल तिथे. पण मला असं वाटायचं की माझ्या या व्याख्यानाला काहीतरी एक दिशा मिळाली पाहिजे. पण म्हणतात ना, जहा चाह वहा राह. तो शाहरुख खानचा एक चित्रपट आहे ना, त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलंय की आप दिल से अगर चाहो तो पूरी कायनात वो बात आपको देने के लिए खडी हो जाती है. तसं काहीतरी झालं असावं. आणि तो दुर्दैवी प्रसंग आहे माझ्या एका विद्यार्थिनीच्या बाबतीमध्ये. तो माझ्या आयुष्यात घडला आणि तो घडला असा की त्यामध्ये एका या आय लव्ह यूच्या चक्करमुळे मोबाईलमुळे ती अडकल्या गेली. तिचा तो प्रसंग ज्या वेळेला माझ्या पुढ्यात आला त्यावेळेला ना मला तिला सावरता आलं नाही. म्हणजे ते प्रकरण सांगायला गेलं तर आपला पूर्ण इंटरव्ह्यू त्यातच होईल. तो ते प्रकरण पोरी जरा जपूनचा एक वेगळाच कार्यक्रम करता येईल. हो, म्हणजे त्या तुम्हाला मुलीला आहे ना, कितीतरी अनुभव हो, असणार ते. खूप आहेत. पण स्टार्ट म्हणते ना, सुरुवात कशी झाली, तर सुरुवात अशी झाली की मला ना त्या मुलीला त्या वादळातून वाचवता आलं नाही. प्रयत्न मी खूप केले, परंतु ती मुलगी शेवटी आत्महत्या तिनं केली. माझी लेक होती, लाडाची होती, हुशार होती आणि तिच्या आत्महत्येने मात्र मी अंतर्बाह्य ढवळून गेले. आणि त्या दिवशी मी एक शपथ घेतली की आता या मुलींकरता काहीतरी करायचं. ती ज्या दिवशी तिचा मृत्यू झाला त्या दिवशी एक रात्री एक लेखन लिहिल्या गेलं माझ्याकडनं. ते कथात्मक काव्य होतं. त्यामध्ये तो पोरी जरा जपूनचा पूर्ण एपिसोड मग तुझ्यासारख्या एका मैत्रिणीला ऐकवलं. ती म्हटली की अगं मला ऐकवून काय उपयोग, की ते सगळ्यांना त्यांच्या पुढे गेलं पाहिजे की जे त्या मुलींकरता तू लिहिलेला आहे. आणि म्हणून मग मी तिच्या कॉलेजमध्ये तिने पहिला कार्यक्रम घेतला. त्यावेळेला काही कल्पनाच नव्हती. दोघींनी मिळून त्या कार्यक्रमाला नाव दिलं पोरी जरा जपून. आणि त्यामध्ये मोबाईलच्या अवेअरनेस बाबत सांगितलं गेलं. आणि ती कविता तुला सांगायला मला आठवेल की मुलींच्या हाती मोबाईल येतो तेव्हापासून तर तिच्या शेवटापर्यंत काय होतं ते सगळं कथानक. आणि ती मुलगी आता फोटोमध्ये जाऊन बसली आणि ती आपल्या मैत्रिणींना म्हणते की माझ्या बाबतीत जे घडलं सख्यांनो तुमच्या बाबतीत घडू देऊ नका. ही दीर्घ कविता आहे. दीर्घ कविताच आहे. म्हणजे त्याची सुरुवात अशी की कुठून कसा त्याला माझा नंबर कळला माहित नाही आणि त्याच्या SMS च्या जाळ्यात मी कशी अडकले हो माहित नाही. मग रोज सकाळी गुड मॉर्निंग आणि रोज रात्री गुड नाईट मेसेज पाठवू लागला. नंतर ना तर टेक केअर पण लिहू लागला. अशी ती कविता आहे. मुलांना बरोबर मुली मला इतका रिस्पॉन्स देतात. ज्या वेळेला कार्यक्रम सुरू असतो ना त्यावेळेला ती मुलगी एकमेकींना विचार तुला येतो ना गुड मॉर्निंग मेसेज, ती म्हणते तुला येतो ना. अशी त्यांच्यामध्ये ती चेक म्हणजे एक खुसफुस सुरू होते. हसतात त्या, लाजतात. पुढे एका पॉइंटवर त्याच मुली रडतात, सायलेंट होतात. कुठल्या कडव्यावर आता कुठे त्याचे खरे रूप मला कळले होते आणि माझ्यासारख्या कित्येकींना म्हणे त्याने आजवर फसवले होते. आणि आज या प्रांतात सापडतही नाही. कुठून गेला होता आणि कुठे निघून गेला माझ्या लेकीला उद्ध्वस्त करून. या लेकीचं उद्ध्वस्त होणं थांबलं पाहिजे. एक तरी लेख वाचली पाहिजे. या ध्यासानं मी पेटून उठले. अख्खा समाजानं मला उचलून धरलं. मुलीची आई, मुलीचे बाबा, मुलीचे भाऊ आणि अख्खा समाज, गुरुजन वर्ग आणि तुमच्यासारखा सृजन वर्ग माझ्या कार्यावर इतके खुश आहेत, इतक्या शुभेच्छा आहेत की हा प्रवास स्वप्नवत नागपूरच्या बाहेर, विदर्भाच्या बाहेर, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, मुंबई, इस्लामपूर पासून बहादूरवाडी पर्यंत आणि तिकडे हैदराबाद आणि इंदोरला पण मी जाऊन आले. आणि विदेशात म्हणाल तर विदेशात पोरी जरा जपून हा विषय नाही, परंतु विदेशात मी जेव्हा जाते त्या ऑस्ट्रिया आणि प्रागला 2 ठिकाणी 2 विषयावर बोलायला गेली की बाहेरच्या लोकांना खूप आश्चर्य वाटतं. भारत हा देश असा आहे की ते 50-50, 60-60 वर्ष लग्न टिकतात कशी. आपल्या इथे विवाह संस्था इतकी पक्की कशी. आमची भारतीय संस्कृती इतकी मजबूत आहे की पती पत्नीचं नातं टिकतं. आवस भाऊ, मावस भाऊ, आते भाऊ हे लग्नामध्ये एकत्र येतात. हा गोतावळा टिकवून ठेवण्याचं सामर्थ्य केवळ भारतीय संस्कृतीमध्ये आहे. हे सांगण्याचं काम मात्र मी विदेशामध्ये जाऊन करते. तर अशा पद्धतीने हा प्रवास सुरू आहे. नुकतेच 420 कार्यक्रम 420 कम्प्लीट झाले आणि आता 29 तारखेला वरुड इथे एका मोठ्या महाविद्यालयात माझा 29 तारखेला 421वा कार्यक्रम आहे. तू म्हणते त्यानुसार 500 कडे वाटचाल आहे. टार्गेट नाही, नो बार, मिशन आहे. हे कार्य करता करता मरण आलं तरी मला मी आनंदाने ते स्वीकारणार आहे. कारण लेख वाचली पाहिजे. 6.5 लाख मुलींपर्यंत मला पोहोचता आलं पाहिजे. प्रत्येक लेख माझ्या काळजात आहे. मला माई म्हणते, आई म्हणते आणि ताईंनी, सिंधू माई ताईंनी तर मला विदर्भाची माईच घोषित केलं. असा हा प्रवास आणि मला वाटतं 500वा गोव्यात व्हावा कार्यक्रम. बघूया क्या बात आहे. म्हणजे हे जाहीर मी म्हणू शकते की 500, कारण माझी पण संस्था आहे. तर ताई तुम्हाला या प्रवासासाठी खूप शुभेच्छा आहे. तत्पूर्वी एक महत्वाचा प्रश्न आणि अजून विचारणार आहे की आता अजून काय डोक्यात आहे आणि काय चाललंय. म्हणजे
आंदोलन चाललेलंच ना विचारांचं. आंदोलन म्हणजे तुला तर माहितीये प्रिया, की मी पोरी जरा जपून हा कार्यक्रम एकटीच जाते. परंतु मी एकटी जात असताना इथं माझा एक सरिता आहे वाहत असते. अनेक अडथळे आले है ना. प्रत्येकच नदी कुठे सागराला जाऊन भेटत असते. वाहता वाहता कधी कधी तीही मध्ये आटत असते. हे प्राप्त नाही सरितेचं. पण मी माझी नदी मात्र आटू देणार नाही. मी कुठूनही पाणी आणेल गडवाभर आणि त्याच्यामध्ये टाकेल आणि माझा प्रवाह चालू ठेवेल. आणि हे मी कसं, हे फक्त तुमच्यासारख्या लोकांच्या भरोशावर. त्यामुळे पोरी जरा जपूनचा प्रवास माझा सुरूच राहणार आहे. पण त्यासोबत माझ्या कितीतरी अशा भगिनी आहे कानाकोपऱ्यात, कुठे गडचिरोलीच्या खेड्यामध्ये आहे बिचारी, कुठे अकोल्याच्या कोपऱ्यात आहे, अमरावतीच्या कोपऱ्यात, चिखलदऱ्यामध्ये जाऊन पडलेली, मेळघाटाच्या जंगलात राहिलेली. ता कधी लिहिते. तिचे 10 पुस्तकं नाही आहे, पण तिने जे काय लिहिलं ते काळजातून लिहिलं. एक माझी आदिवासी समाजातली मैत्रीण माझ्या प्रवासामध्ये भेटली. ती एम.ए. करत होती. वडार समाज असतं ना, दगडाला छर्रे पाडतात ते, पाटावर वंटा आहे ना, पूर्वी वापरायचो आता वापरत नाही. ती म्हणे ताई आता आमचा व्यवसाय कालबाह्य झाला आमचा, कारण तुमची स्वयंपाकघर अद्यावत झाली, किचन मध्ये मिक्सर आलं, कोणी पाटावर वंटा वापरत नाही, त्यामुळे रोजगार गेले. असे अनेक रोजगार या वाहत्या प्रवाहामध्ये वाहिले. तर आमच्या लोकांना नवीन रोजगार देण्यासाठी शासनानं काहीतरी करावं. मी म्हटलं ते शासन करेल नाही तर नाही, तू कवितेतनं मात्र कर. नाही म्हणून मी कविता नाही लिहित. म्हटलं बघ तुला बघून मला कविता सुचली. तिला मी 4 वेळी ऐकवल्या. असा कसा रे देवा तून मले जलम दिला रे करंटा, कोण्या बाजारात नेऊन इकू आता महापाटानं वरवंटा. कारण डिमांड नाही येतात. ती म्हणजे बापरे ताई, आमच्या जगण्याचं सगळं सार तुम्ही 4 वेळी केलं. म्हणजे आता पुढे कविता तू कम्प्लीट करायची. मग ती साधी सोपी शब्द, तुला जे वाटतं त्याच्या पुढे तू लिही, तुझ्या घरातल्या वेदना लिही. आणि खरं तुला सांगते, 8 दिवसात इतकी सुंदर कविता त्या माझ्या लेखीनं लिहिली आणि नंतर पुढे हळूहळू लिहायला लागली. तर अशा कानाकोपऱ्यातल्या लिहित्या भगिनींना लेखनाच्या प्रवाहात आणायचं म्हणून विदर्भ लेखिकांच्या जवळपास 1200 महिला 11 जिल्ह्यांमधून आपल्याशी जुळलेल्या आहे. आपण अकोल्याला विदर्भ लेखिका साहित्य संमेलन घेतलं. दुसऱ्या साहित्य संमेलनाची आपली बांधणी सुरू आहे आणि त्यांना या प्रवाहात आणायचं आहे. माझं स्वतःचं लेखन आहे. मला माझ्या एकूण साहित्यावर 6 लोक पीएचडी करतात आहे. तर पीएचडी करणाऱ्या 6 लोकांचा एकच सूर आहे ना, की ताई आम्ही तुमचं सगळं लेखन वाचलं, खूप लिहिलं, पण तुम्हाला मनापासून सांगते बरं. एक माझी कुमुद नावाची विद्यार्थिनी आहे, मनापासून सांगते मॅडम तुम्हाला, तुम्ही फक्त कादंबरी लिहा. मी किती वेळा कादंबरी वाचली हो, पण 11व्या वेळा मी आता वाचते आहे. तर कादंबरी माझी एक अजूनही नावाची येते आहे, एक टेक ऑफ नावाची येते आहे. लेखनाला जसा वेळ मिळतो ते लिहिते. सध्या तरुण भारतामध्ये बी अलर्ट नावाचा कॉलम सुरू आहे, त्यांनी चांगली ग्रीप घेतलेली आहे. आणि बाकी कवितेला तर काही सांगावं लागत नाही, ती कधी येते, कधीही येते आणि उतरते. आता आपल्या या मीटिंग नंतर मला सुरेख कविता सुचवू शकते. तर असं चौफेर लेखन असतं. त्यामुळे हा न थांबणारा प्रवास आहे, याला कोणी बांधू शकत नाही. तुम्ही साहित्य क्षेत्रात वावरताना तुम्ही शब्दांच्या अंगणात किंवा शब्द पाखरू बनून तुमच्या भोवती सगळ्या फिरत असतात. शब्दप्रभूंच्या सहवासात तुम्ही असतात. खूप अनेक लोक भेटतात आणि शब्दात वावर करत असल्यामुळे मला पण असं कुतूहल वाटतं की तुम्हाला तुमच्या साहित्य प्रकारामधला सर्वात आवडतं असं लेखन केलेलं पुस्तक कुठलं? तुमची सगळीच आवडती असणार, तुमची मुलं आहेत ती, पण तरी सुद्धा सगळ्यात आवडतं असं जे सगळ्यांनाही आवडतं. मी खूप सारी पुस्तकं लिहिली, ते मला सगळीच आवडतात, त्याच्यामध्ये तो प्रश्नच नाही. आणि आपण तर लिहितो आणि लोकार्पण करतो. तर लोकांनी, आपल्या वाचकांनी आपल्याला सांगायचं असतं की तुम्ही काय चांगलं लिहिलं की नाही लिहिलं. परंतु मलाही माझी कादंबरी खूप आवडते. कधी कोणत्या प्रसंगी माझ्याकडनं लिहून घेतल्या गेली, डोक्यात हरवली वाट. एक स्त्रीचं जगणं आहे त्याच्यामध्ये, की कितीही झालं तरी आपली भारतीय परंपरा ही खूप श्रेष्ठ आहे. त्यामुळे तिला त्याला जाऊ देऊ नका, असं काही आपल्या हातून घडू देऊ नका, असा मेसेज आहे. आणि त्यामुळे ते मला कादंबरी लेखन खूप आवडतं. मी वेळ देऊ शकत नाही त्याला, म्हणून मग मला असं वाटतं एखाद्या वेळेला आता कादंबरी लिहायला वेळ नाही, मग चला कथाच लिहून टाकूया, म्हणून मग ती कथा माझ्याकडनं लिहिल्या जाते. पण कथेला मर्यादा येतात, काळाच्या येतात आणि शब्द मर्यादा पण येतात. परंतु मला कादंबरी लिहायला पण आवडतं. आणि 4 ओळी माझा खूप आवडता प्रकार आहे. 4 ओळी असतात, पण 4 ओळी जगणं सांगून टाकतात. माझं जगणं परिवर्तन केलं 4 ओळींनी. त्या 4 ओळी अशा आहेत की वादळ, प्रत्येक स्त्रीचा नवरा किती वादळी आहे तिचं वादळ तिला माहिती असतं. माझे यजमान फार वादळी होते. एक तर कमी बोलणार, विद्वान लोक फार कमी बोलतात आणि बोलणार नाही, पण कृतीमधून
हे करणार. तर त्यावेळेला मी त्यांना एक प्रसंग घडला होता. त्या प्रसंगानंतर ते मला म्हटले, धन्य आहे विजया, माझ्यासारख्या वादळाला तू सांभाळलं तर स्वतःचा मार्ग मात्र सोडला नाही आणि स्वतःची प्रगती मात्र तू कायम ठेवली. माझ्याकडे शब्द नाही. आणि त्यांनी मला ओळखलं खऱ्या अर्थानं आणि माझं जगणंच बदलून घेतलं. मग माझ्यावर त्यांनी एवढं प्रेम केलं की सगळा बॅकलॉग कम्प्लीट केला. पण ते फार कमी दिवस आमच्या वाट्याला आले. ते एका 4 ओळीने त्या माणसाला बदलवलं. ती 4 ओळी मला अजूनही आठवते आणि ती सगळ्यांना, माझ्या भगिनींना सांगायला आवडेल की तुम्ही पण वापरा हा प्रयोग म्हणून आणि बघा तुमच्या लाईफ मध्ये परिवर्तन घडतं की नाही. तर ती 4 ओळी अशी आहे की कितीही वादळ पेलीन रे मी, कितीही वादळ पेलीन रे मी, आता साथ तुझी असताना नव्या वादळांनाही विचारच करावा लागेल आता आपल्याकडे येताना. जर तू माझ्या सोबत आहे तर नवीन वादळ काय आहे तिथं अशी पेलून टाकू. पण दोघांची साथ, त्याचं तिच्यावर, तिचं त्याच्यावर, मनातून प्रेम असणं कोणी सांगितलं नाही, हे खूप गरज आहे. बाजारामध्ये हे प्रेम विकत मिळत नाही. म्हणून दोघांनी पण एकमेकावर खूप प्रेम करावं. थोडस जगणं आहे, किती तुमच्या वाट्याला आलंय माहित नाही, भरभरून जगून घ्या. कारण हे असं निसटून जातं ना जवळ आल्यानंतर, त्यावेळेला ते खूप त्रासदायक असतो तो प्रवास. त्या वाटेवरून एकट्यानं चालणं फार कठीण असतं. कितीही आपण कल्पना केल्या की पावसातून येतो आहे, तो सोबत आहे, मागे आहे, पुढे आहे, परंतु हे सगळं काल्पनिक असतं. परंतु मला आनंद आहे प्रिया की तुझ्यासारख्या मैत्रिणी आणि माझं हे मायमराठी नक्षत्र, सगळी नक्षत्र एकापेक्षा एक आहे. माझे आता सध्याचे कोषाध्यक्ष डॉक्टर माधव शोभणे, माझं मंगेश बावसे आहेत, गोविंद सालपे आहेत, अरुणा कडू आहे, नीता अल्लेवार आहे, अशा ह्या सगळ्या मैत्रिणी माझ्या सोबत आहे. असं मंडळ असं पक्क घरून ठेवलेलं आहे की ताई तुम्ही कार्यक्रम कुठलाही उभा करा, डॉक्टर माधव शोभणेंची आणि मंगेश बावसेंची साथ मी विसरू शकत नाही. नव्हे तर त्यांची साथ असते, त्यामुळेच आम्ही इतक्या आपण वाटचाल करू शकतो. तर असा हा प्रवास आहे. आणि लेखनाचं म्हणाल तर एक 4 ओळी म्हणजे मी माझ्या कार्यक्रमानंतर मुलींना हा कवितांबर घेताना 4 ओळी संग्रह वाटत असते. यातली प्रत्येक 4 ओळी मुलींकरता लिहिलेली आहे. एक 4 ओळी मी तुझी निघेल ती वाचते की कळले ना आता पोरी कशी होऊन जाते ग दैना. म्हणजे तिच्या हातामधून काही, समजा पळून गेली एक मुलगी, मग तिला 4 दिवसांनी कळतं की काय चूक झाली आणि काय काय मी शिजते 4 दिवसात. कळले ना आता पोरी कशी होऊन जाते ग दैना, अपमानाचा पेटतो वणवा आणि पिंजऱ्यातून उडून जाते ग मैना, आणि पिंजऱ्यातून उडून जाते ग मैना. अशा ह्या 4 ओळी आहे. म्हणजे मुलींना म्हणते की बेटा कोणत्याही 4 ओळी वाचा, दिवसभर डोक्यात ठेवा, तुम्हाला नक्की दिलासा मिळेल. पोरी जरा जपूनच्या वाटेवर, सगळ्यांच्या वाट्याला हे प्रसंग येतात. त्याच्यातून एकही स्त्री हा सुरक्षित नाही. वय तिचे काही असो, बाई असणे पुरेसे आहे, या त्या नजरेत वासना, फक्त त्यांना ओळखणे आवश्यक आहे, असं होऊन गेलेलं आहे. म्हणून आपलं पण आपल्याला जपायचं आहे. कोणी कृष्ण आपल्याला वाचवायला येणार नाहीये. आपल्याला माहिती आहे की द्रौपदीला कृष्ण वाचवायला आला होता, परंतु आता खड्ग आपलं आपणच हातात घ्यायचंय की सुनो द्रौपदी खड्ग उठाओ अब गोविंद नाएंगे, सुनो द्रौपदी खड्ग उठाओ अब गोविंद नाएंगे, छोड़ो मेहंदी शस्त्र उठा लो, खुद ही अपना चीर बचा लो, दूत बिछाए बैठे शकुनी, मस्तक सब बिक जाएंगे, सुनो द्रौपदी खड्ग उठाओ अब गोविंद नाएंगे. कारण तिला सांगायचंय बेटा, आज स्त्री पुरुष समानतेच्या वाटेवर तू उभी आहे. आज मुलगा आणि मुलगी आम्ही समान मानतो ना, तिथे आम्हाला फरक करायचा नाहीये. परंतु या शारीरिक पातळीवर कुठेतरी आपल्याला स्त्रीत्वाच्या अटी येतात, पण थांबायचं नाही. म्हणून आमची लेख आज आपल्या घरादाराला ठणकावून सांगते ती काय म्हणते की मैं भी बेटों की तरह जीने का हक मांगती हूँ, मैं भी बेटों की तरह जीने का हक मांगती हूँ, इसे मेरी गद्दारी का ऐलान न समझा जाए. अब तो बेटे भी घर से होते हैं रुखसत, सिर्फ बेटियों को ही मेहमान न समझा जाए, सिर्फ बेटियों को ही मेहमान न समझा जाए. साहित्यप्रेमी आणि ताईंचे चाहते यांना मी सांगू इच्छिते, कुठलाही एक प्रकार घ्या, 4 ओळी घ्या, त्यांचं व्याख्यान घ्या, समाजकार्य घ्या, याचे वेगळे वेगळे विषय होऊ शकतात. वेगळे वेगळे टॉपिकने आपली अनेक मुलाखती होऊ शकतात. पण मुलाखतीलाही निर्बंध असतो, मर्यादा आहे. निर्बंधपेक्षा मर्यादा आहे, सीमा आहे वेळेचा. मुलाखतीचा नाही, वेळेचं बंधन असतं. त्यामुळे आता जाता जाता ताईंना मी सांगू इच्छिते की तुम्ही समस्त साहित्यिक
ज्या आहेत त्यांना काय सांगू इच्छितात संदेश त्याचा? मी जाताना माझ्या कवितेचं एक कडवं सांगेन की कुठल्याही वळणावर थांबायचं नाही, आपल्या मनातलं फुलपाखरू उडू द्यायचं. म्हणून मी म्हणेन की मी फुलपाखरू होईन म्हणते, उंच बरारी घेईन म्हणते, नाजूक येवल्या पंखांवरती हे सारच्या सार प्रखर ऊन वारा पाऊस मी पेलीन म्हणते, कारण मी फुलपाखरू होईन म्हणते, उंच भरारी घेईन म्हणते. या वाटेवरती अनेक अडथळे येणार आहे, म्हणून या कवितेतलं शेवटचं कडवं सांगते. हा मोलाचा संदेश आहे. वाटेवाटेवर वाटेल की सोडून द्यावं न, काय आपला मार्ग नाहीये, पण नाही थांबायचं नाही. थोडा वेळ जरूर थांबायचं, पण पुन्हा चालायचं. आणि म्हणून मोलाचा संदेश वगैरे नाही, पण जाताना नक्की एवढं म्हणेन की तुटत गेली मनातून तरीही या पंखांना मात्र जपीन म्हणते, आणि शकले कितीही झाली मनाची तरीही अंतर कापीन म्हणते, मी फुलपाखरू होईन म्हणते, उंच भरारी घेईन म्हणते, उंच भरारी घेईन म्हणते. खूप छान ताई. सतर्क महाराष्ट्राच्या या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत विजयाताई मारोतकर. आपण त्यांची मुलाखत ऐकली आहे. कशी झाली ताईंकडून मिळालेली प्रेरणा आणि ताईने जे आपलं साहित्यिक प्रवास वर्णन केलंय, त्यांचा प्रवास उलगडविला, त्यांच्या कार्याचाही थोडक्यातचा आढावा घेतलेला आहे. पण जसं मी आधीच म्हणाले आहे की एका विषयाच्या अनेक मुलाखती होऊ शकतात. मला वाटतं आम्ही 100 भाग करू शकतो, हो, नक्की. एवढं मोठं कार्य ताईंचं आहे. आपण ही मुलाखत ऐकत आहात तर आम्हाला जरूर कळवावं. आणि सतर्क महाराष्ट्रातर्फे आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारती या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.